आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। नमस्कार, मी धनंजय सानप द ॲग्रो शो मध्ये तुमचं स्वागत। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज म्हणजेच 29 जुलै रोजी पावसाळी अधिवेशनानंतर पहिल्यांदाच मंत्रिमंडळ बैठक झाली। या मंत्रिमंडळ बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विविध खात्याचे मंत्री हे उपस्थित होते। या मंत्रिमंडळ बैठकीपूर्वीच राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतला जाईल किंवा खांदेपालट तरी करण्यात येईल अशी चर्चा राज्यभरात सुरू होती। त्यामुळे या मंत्रिमंडळ बैठकीकडे विशेष लक्ष हे लागलेलं होतं। परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासोबत 1.5 तास चर्चा केली आणि त्यामध्ये खडे बोलही त्यांना सुनावले। परंतु कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना एक प्रकारे अभय देत त्यांचा राजीनामा काही घेतलेला नाहीये। त्यामुळे एक प्रकारे त्यांना अभय दिलंय। तुर्तास कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या चर्चेला ब्रेक लागलेला आपल्याला पाहायला मिळाले। त्यासोबतच मंत्री असतील, आमदार असतील, सत्ताधारी यांचा जो काही धुडगूस राज्यामध्ये एक प्रकारे आपल्याला मागच्या काही काळापासून पाहायला मिळतोय, वादग्रस्त विधान करणं असेल, अनेक प्रकारचे जे काही कृत्य असतील तर त्या अजिबात खपून घेतल्या जाणार नाही अशा प्रकारचा एक इशारा आणि तंबी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत दिल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे। हे सगळं सुरू असतानाच राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत 8 निर्णय हे घेण्यात आलेले आहेत। मग हे 8 निर्णय कोणते आहेत, त्यासोबतच या 8 निर्णयाचा शेतकऱ्यांना काय फायदा होणार आहे, मंत्रिमंडळ बैठकीत कशावरती चर्चा झाली, या सगळ्या विषयाची माहिती आपण आजच्या द ॲग्रो शो मध्ये सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। 8 प्रकारचे निर्णय हे घेण्यात आलेले आहेत। यामध्ये ग्रामविकास, त्यासोबतच महसूल, जलसंपदा या विभागातील निर्णय सुद्धा आहेत। तर एक सर्वात महत्त्वाचा निर्णय जो आज घेण्यात आलेला आहे तो म्हणजे राज्यामध्ये उम्मेद मॉल हे उभारण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे। आता हा उम्मेद मॉल नेमका काय आहे तर ग्रामविकास मंत्रालयाच्या अंतर्गत म्हणजेच ग्रामविकास विभागाच्या अंतर्गत राज्यामध्ये 10 जिल्ह्यांमध्ये 10 हे उम्मेद मॉल उभारण्यात येणार आहेत आणि या उम्मेद मॉलच्या माध्यमातून महिला बचत गट असतील त्यांचं जे काही उत्पादन असेल त्याला हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाईल अशा प्रकारचा दावा राज्य सरकारकडून या निर्णयाच्या पार्श्वभूमीवरती केला जातोय। यामध्ये महिला बचत गटांनी जी काही उत्पादनं तयार केलेली असतील ती तिथं विक्रीसाठी ठेवली जातील आणि त्यातनं महिला बचत गटाच्या अर्थकारणाला एक बळकटी मिळेल अशा प्रकारचा विश्वासही या निर्णयाच्या मागे व्यक्त केला जातोय। दुसरा एक निर्णय आहे तो आहे इनाम योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राष्ट्रीय नामांकित बाजारस्थळ स्थापन करण्यासाठी ही राज्य सरकारनं मान्यता दिलेली आहे आणि त्यासाठी कायद्यातही काही सुधारणा करण्यात येणार आहेत। त्यासाठीचीही मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली आणि त्यालाही मान्यता देण्यात आलेली आहे। आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत नेमके कोणते निर्णय झाले, 8 निर्णय झालेले आहेत, तर ते निर्णय आपण संक्षिप्त स्वरूपात थोडक्यात समजून घेणार आहोत। तर आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत पहिला निर्णय झालेला आहे राज्यात मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज अभियान राबवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यासोबतच या अभियानात अतिउत्कृष्ट काम केलेल्या ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्याचा निर्णय, त्यासोबतच एकूण 1902 पुरस्कार हे राज्यभरात दिले जाणार आहेत असा निर्णय ग्रामविकास विभागाच्या अंतर्गत घेण्यात आलेला आहे। दुसरा निर्णय जो आहे उम्मेद योजनेसाठी या अभियानासाठी राज्य सरकारनं मान्यता दिलेली आहे। उम्मेद नावाच्या अंतर्गत एक मॉल उभे करण्यात येणार आहेत। महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या अंतर्गत 10 जिल्ह्यात उम्मेद मॉल, ज्याला आपण जिल्हा विक्री केंद्र सुद्धा म्हणू शकतो, त्याची उभारणा ही करण्यात येणार आहे। राज्यातील ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना या जिल्हा केंद्रामध्ये विक्री करण्यासाठी ठेवता येतील आणि त्यामुळे महिला बचत गटांनाही त्याचा फायदा होईल असा निर्णय ग्रामविकास विभागाच्या अंतर्गत घेण्यात आलेला आहे। त्यासोबतच तिसरा निर्णय जो झाला आहे तो आहे इनाम योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राष्ट्रीय नामांकित बाजारस्थळ स्थापन करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे। त्यासोबतच कृषी उत्पन्न बाजार समित्यांचं संनियंत्रण करण्याच्या दृष्टीनं महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन विकास व विनियमन अधिनियम 1963 मध्ये सुधारणा करण्यासही सहकार आणि पणन विभागानं मान्यता दिलेली आहे। तर चौथा निर्णय हा महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे निकाली काढण्यासाठी गोंदिया, रत्नागिरी आणि वाशिम येथे विशेष न्यायालय स्थापन करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत विधी व न्याय विभागाच्या अंतर्गत घेण्यात आलेला आहे। त्यासोबतच पुणे चिंचवड जिल्हा पुणे येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय व दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर अशा 2 न्यायालयाची स्थापना करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। या न्यायालयांसाठी पदांना सुद्धा मंजुरी देण्याचा निर्णय
विधी व न्याय विभागाच्या अंतर्गत घेण्यात आलेला आहे। वर्धा जिल्ह्यातील बोर मोठा प्रकल्प तालुका सेलू या प्रकल्पाच्या विशेष दुरुस्ती अंतर्गत धरण व वितरण व्यवस्था नूतनीकरणासाठी कामासाठी 231 कोटी 69 लाख रुपयांच्या तरतुदीस मान्यता देण्याचा निर्णय जलसंपदा विभागाच्या अंतर्गत घेण्यात आलेला आहे। वर्धा जिल्ह्यातील धाम मध्यम प्रकल्प तालुका आर्वी या प्रकल्पाच्या विशेष दुरुस्ती अंतर्गत धरण व वितरण व्यवस्था नूतनीकरणाच्या कामासाठी 197 कोटी 27 लाख रुपयांच्या तरतुदीस मान्यता जलसंपदा विभागाच्या अंतर्गत देण्यात आलेली आहे। आणि शेवटचा 8वा निर्णय आहे, महाराष्ट्र व गोवा वकील परिषद मुंबई यांना ॲडव्होकेट अकॅडमी स्थापन करण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील मौजे कळवा येथे जमीन देण्यास महसूल विभागानं मान्यता आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत दिलेली आहे। तर या पद्धतीचे 8 निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत हे घेण्यात आलेले आहेत। या निर्णयांबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून तुमचं मत व्यक्त करा। मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो। त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। आपण पुन्हा भेटू, तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या।